जळगाव जिल्ह्यामध्ये उद्या रावेर आणि जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होत आहे आणि यासाठी प्रशासनानं जय्यत तयारी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। स्वतः जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब आपल्यासोबत आहेत, त्यांनाच आपण विचारूया, साहेब कशा पद्धतीचं नियोजन उद्याच्या मतदानाचं झालेलं आहे? सगळे जो भारत निवडणूक आयोगांचे सर्व सूचना जो देण्यात आले होते त्याच्या पॉईंट बाय पॉईंट यादी करून प्रत्येक विषयाच्या सखोल नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आपण आता एक डिस्पॅच सेंटरवर उभे आहे, ज्या ठिकाणी जळगाव जो विधानसभा मतदारसंघ आहे 13, त्याच्यामध्ये इथून सगळे जो पार्टीज डिस्पॅच होत आहे। आपले जवळपास 400 मतदार केंद्र या जळगाव शहरामध्ये आहेत। इथून बसेसच्या माध्यमातून, क्रुझर्सच्या माध्यमातून आपले वाहनमध्ये ऑलमोस्ट या जळगाव मतदारसंघामध्ये 2500 कर्मचारी इथून डिस्पॅच होतात आणि पूर्ण जिल्हाभरात अबाउट 25,000 कर्मचारीची आज पूर्ण 11 मतदारसंघामध्ये डिस्पॅच चालू आहे। आणि या डिस्पॅच प्रक्रियेमध्ये EVM VVPAT स्टेशनरी आणि सगळे रजिस्टर ज्याच्यामध्ये माहिती वगैरे त्याला भरायचं आहे त्या सगळ्या गोष्टी आपण दिलेल्या आहेत। त्याला ट्रेनिंग देतो आहे, शेवटच्या क्षणच्या जो डाऊट्स असतील त्या आपण क्लिअर करून देतो आहे आणि EVM VVPATच्या एक वेळा तपासणी पण करून देतो आहे की कुठल्याही बदलण्याची वेळ कम से कम यावा। एकूण मतदान केंद्र किती आहेत आणि त्याचं नियोजन कसं केलेलं आहे आपण? पूर्ण जिल्ह्यामध्ये सुमारे 3,900 मतदार केंद्र आहे, 38 लाख आपले मतदार आहे। या 2 लोकसभा मतदारसंघाची हा आकडेवारी आहे। पहिल्यांदा मतदान करणाऱ्याची संख्या 3,25,000 से पुढे गेलेली आहे। 18-19 वयोगटाचे जो लोक आहेत ते जवळपास 60,000 टच होत आहे। पहिल्यांदा 50,000चा आकडा आपण या ठिकाणी पार करू शकलेलो आहे आणि पूर्ण सुरक्षा सुव्यवस्थाची व्यवस्था आहे। आपल्याकडे केंद्रीय सुरक्षा बल उपलब्ध आहे, 90 ठिकाणी त्यांची सुरक्षाची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि अगदी व्यवस्थित प्रमाणे ज्या गोष्टी आपल्या करणं अपेक्षित आहे त्या अनुषंगाने या ठिकाणी मतदारांची आपण जनजागृती पण मोठ्या प्रमाणात केलेली आहे। ज्या घटकमध्ये मतदानाची टक्केवारी कमी असते त्याला विश्वास देण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे आणि मला विश्वास आहे की उद्याचे दिवस मोठ्या प्रमाणात उत्सुकताप्रमाणे आणि हे जो लोकशाहीचा पर्व आहे त्याच्यामध्ये सगळेजण व्यवस्थित साजरा करतील। सर, एकूण कोणत्या प्रमुख सुविधा आपण मतदारांना दिलेल्या आहे की जेणेकरून त्यांना अडचणी येणार नाहीत मतदान केंद्रात? याच्यामध्ये महिलांची एक मोठी अडचण होती की लहान मुलं आहे त्याला घरी सांभाळण्यासाठी कोणी नाही आहे, तर त्यांच्यासाठी प्रत्येक मतदार केंद्रावर यावेळी बालवाडीची सुविधा तयार करून देण्यात आलेली आहे। 2,284 ठिकाणी असे बालवाडी स्थापन करण्यात आली आहे। ज्या ठिकाणी मतदान केंद्र आहे प्रत्येक केंद्राच्या ठिकाणी आपलं बालवाडी स्थापन आहे। त्याच्याशिवाय वेटिंग रूमची सुविधा जवळपास 1500 ठिकाणी करण्यात आलेली आहे। त्याच्याशिवाय प्रत्येक ठिकाणी आरोग्य सेवा केंद्र स्थापन करण्यात आले, ज्याच्यामध्ये MBBSचे डॉक्टर्स काही ठिकाणी असतील मोठ्या केंद्रावर, काही ठिकाणी BAMSचे डॉक्टर्स असतील, काही ठिकाणी नर्सेस असतील आणि काही ठिकाणी आशा वर्कर्स असतील। असे 4 टप्प्यामध्ये आपण आपले आरोग्य सेवा केंद्र स्थापन केलेले आहे। शौचालय आहे, त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय आहे। प्रत्येक मतदार केंद्रावर आपण कूलर्स लावणार आहे आणि पारदर्शकता असावा याच्यासाठी 50% मतदार केंद्र म्हणजे जवळपास 2,000 मतदार केंद्रावर आपलं लाईव्ह वेब स्ट्रीमिंग होणार आहे, जो आपण 4 ठिकाणी बघणार आहे। ते एक आपल्या लोकल लेवल म्हणजे असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी लेवल जो तालुका उपविभाग स्तरावरचे केंद्र आहे, जिल्हा स्तरावर बघणार आहे। त्याच्याबरोबर आपण राज्य स्तरावर आणि केंद्र स्तरावर म्हणजे भारत निवडणूक आयोग स्तरावर बघणार। तर एवढा पारदर्शकता या ठिकाणी CCTVच्या माध्यमातून मायक्रो ऑब्झर्व्हरची नेमणूक ऑलमोस्ट 700 ठिकाणी करण्यात आलेली आहे। तो पूर्ण सगळे गोष्टी जो करायच्या होता भारत निवडणूक आयोगाचे ते करण्याचे आपण पूर्ण प्रयत्न केलेला आहे। सर, काही तांत्रिक अडचण आली ऐन वेळेला मशीनमध्ये, तर त्यावरती काय उपाययोजना केल्या? प्रत्येक क्षेत्रीय अधिकारी 10 मतदान केंद्र मागे साधारणतः एक क्षेत्रीय अधिकारी आहे, त्यांच्याकडे वाहन आहे। त्या वाहनामध्ये आपण एक EVM VVPATचा एक सेट ठेवण्यात आलेला आहे। यदि कुठलीही अडचण आली तो अगदी 30 मिनिटाच्या आतमध्ये आपण हा सेट बदलण्याचे नियोजन केलेलं आहे। जो सतपुडामध्ये जो आपले काय दुर्गम भाग आहे त्या ठिकाणी 16 असे मतदार केंद्र आहे, त्या केंद्राचे मागे एक आपण एक्स्ट्रा EVM VVPAT सेक्टर ऑफिसरला दिला आहे। त्या एक केंद्राचे एक क्षेत्र आपण तयार करून दिलेलं आहे। मायक्रो ऑब्झर्व्हरची नेमणूक त्या ठिकाणी केला आहे। तो अगदी व्यवस्थित म्हणजे कुठल्याही ठिकाणी काही अडचण येऊ नये त्याच्यासाठी प्रयत्न आहे। कमिशनिंगच्या वेळ आपल्या जेवढे EVM VVPAT खराब होते तर म्हणजे 7-8 निघाले, BUCU म्हणजे बॅलेट युनिट कंट्रोल युनिटमध्ये जवळपास 75 VVPAT निघाले। या सगळ्या गोष्टीला बदलण्यात ऑलरेडी आलेला आहे आणि पुढच्या जो आज पण आपण तपासून पाठवतोय आणि उद्या सकाळी मॉक पोल पण होणार आहे। म्हणजे निवडणूक प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी याची आपण सखोल नियोजन करण्याचा परिपूर्ण प्रयत्न करतोय। मतदाराला माझी हे आव्हान राहील की आपण नक्की आपला उद्या जाऊन मतदानचा अधिकार वाजवावा।
प्रत्येकांसाठी आपण त्या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. महिला बचत गटांनी ठरवलेलं आहे की ते एकत्र येऊन मतदान करणार आहे. याच्यासाठी एक स्पर्धा पण आपण लावलेली आहे. युवा मतदारांसाठी पण स्पर्धा आहे. @DEO जळगाव 1 एक नंबर. त्याच्यावर अगर आपण टॅग केला इंस्टाग्राम, फेसबुक व ट्विटरवर, तो आपण तुम्हाला अट्रॅक्टिव्ह प्राइजेस पण आपण आपल्यासाठी ठेवलेला आहे. माझी सर्व मतदारांना विनंती आहे की 100 मीटर लाईन जो असतो मतदान केंद्रामध्ये, तिथे आपण मोबाईल फोन कृपा करून घेऊन जाऊ नका. ते अलाउड नाही आहे. जो काय फोटोग्राफीज वगैरे करायचे असेल, सेल्फी काढायचे असेल, तर 100 मीटर लाईनच्या बाहेर करावा. ही एक माझी सर्वांना एक विशेष आव्हान आहे, सूचना आहे. आणि सगळ्या लोकांनी या एक त्योहार स्वरूपात आपण साजरा करावा. अगदी हसी खुशी वातावरणमध्ये साजरा करावा आणि मोठ्या संख्येमध्ये स्वतः यावा, मित्रपरिवाराला घेऊन यावा आणि ज्या लोक बाहेरगावी आहे परत आपल्या गावाकडे येऊन मतदान नक्की करावं. तर हे होते जिल्हाधिकारी आयुष प्रसाद. त्यांनी असं म्हटलेलं की लोकशाहीच्या या उत्सवामध्ये प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावावा, अशा प्रकारचं आवाहन त्यांनी केलेलं आहे. चंद्रशेखर नेवे, ABP माझा, जळगाव. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.